सकाळी सकाळी आमोशावाडा ताई असा आवाज आला आणि मी आमोशाचं ताट घेऊन बाहेर गेले. ह्या ताई न विसरता दर महिन्याला माझ्याकडे आमोशा मागायला येतात. घरात आल्यानंतर पुन्हा धानगडदिंग्याचा आवाज आला म्हणून बाहेर गेले तर नवरोबांचे मित्र त्यांची नवीन रिक्षा घेऊन आले होते. रिक्षात त्यांनी स्पीकर लावले होते आणि भरपूर जोरात गाणे चालू होते. लहानपणीच्या आठवणी आल्या. शाळेत जाताना ज्या रिक्षामध्ये स्पीकर असेल त्याच रिक्षात आम्ही आवर्जून बसायचो. म्हणून जुन्या आठवणी आम्ही थोड्याशा रिफ्रेश केल्या. घरामध्ये कुशना लवची प्रॅक्टिस घेत होता. त्याला शिवगर्जना सांगत होता कशी बोलायची आणि कुठल्या पद्धतीने बोलायला हवी. कुशला आमच्या लहानपणापासून ॲक्टिंगचा खूपच शौक होता. त्याचे एक तुम्ही झलक बघून घ्या. माहित आहे आम्हास, पुरते ठाऊक आहे, पण आज आम्हाला कोणी रोखू शकत नाही रामसिंग, कोणी नाही. रामसिंग आणि महाराजांमधलं हे संभाषण सादर करत असताना कुश अगदी 10 वर्षांचा होता. याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये आहे. चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा. चला तर मग बाय.